भोले, बम बम भोले, बम बम भोले, बाबा भोले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पंचतरणीवरून आम्ही येत असताना रस्त्यामध्ये हे साधू भेटले, जे एका पायाना एक पाय नाही त्यांना, परंतु कुबड्याने चालत अमरनाथची यात्रा करत आहेत। खरंच अशा लोकांच्या, या साधू संतांमुळे हे सगळं जग चाललेलं आहे। आणि अशा पद्धतीने आम्ही आता पंचतरणीवरून आलेलो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे। यापुढं मोठा गणेश स्टॉप येणार आहे। पंचपत्री म्हणून एक मोठा एक लंगर आहे, खूप मोठं लंगर आहे, तिथे आम्ही जाणार आहे। आणि अशा पद्धतीनं साधूचं तुम्हाला केवळ दर्शन व्हावं। एक पायी नसताना सुद्धा साधू हे कुबड्याच्या आधारावर पूर्ण अमरनाथची यात्रा पैदल करतायत। बम बम भोले, बम बम भोले, भोले बम बम भोले। मित्रांनो, आपण आता अमरनाथ यात्रेच्या प्रवासात आहोत आणि अमरनाथ यात्रेच्या प्रवासात गणेश टेकडी ते पंचतरणी दरम्यान आपल्याला एक साधू संत या ठिकाणी भेटलेले आहेत। खरं तर ते एका पायाने अपंग आहेत, त्यांना पायी नाही, ह्या कुबड्या घेऊन ते अमरनाथ यात्रा करत आहेत। आपण त्यांच्याशी थोड़ी बातचीत करूया। महाराज जी, आप कहाँ से हैं? तमिलनाडु, रामेश्वरम। तमिलनाडु रामेश्वरम। अच्छा, और आपका शुभ नाम? वीर कुमार। दीप कुमार? वीर कुमार। वीर कुमार। अच्छा अच्छा। महाराज, आपने पहले अमरनाथ यात्रा की थी? ये पहली है ये? मैं अभी केदारनाथ बद्रीनाथ करके इधर आया था। केदारनाथ बद्रीनाथ करके आ गए आप। अच्छा। और महाराज जी, जो आपको एक पैर नहीं है और ये कैसा हो गया है, जरा बता दो जरा। छोटा उम्र से एक्सीडेंट? छोटा उम्र से। छोटा उम्र में एक्सीडेंट हो गया। अच्छा अच्छा अच्छा। तो आप ब्रह्मचारी है या गृहस्थी है? ब्रह्मचारी है। अच्छा अच्छा। तो महाराज जी, इतनी कठिन यात्रा है, अपने हिंदू धर्म की सबसे कठिन यात्रा है। लोगों को इतनी सुविधा होती है, 2 पैर, हाथ पैर इतनी अच्छे होते हैं, आप एक पैर से भी, लेकिन भगवान आपको शक्ति देता है। तो ये इतनी कठिन यात्रा आप करने की कैसे मन में आपके आ गया? ये मेरा बाप का घर है, आना पड़ेगा, जो भी कितना मुश्किल है। अच्छा, सबका बाप है, सबका संतों को यही असली बाप है। बाप का घर आना पड़ेगा, कभी भी कितना मुश्किल हो तो आना पड़ेगा, आना ही चाहिए, आना ही चाहिए। ये महादेव, हर हर महादेव अपने बाप है सबके, ये मेरा बाप, तो यहाँ आना ही चाहिए। नहीं चाहेंगे क्या करना। तर बघा, सगळ्यांसाठी ही प्रेरणादायक अशी गोष्ट आहे आणि अशा साधू संतांमुळे ही आपली पृथ्वी तरलेली आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा पद्धतीची प्रेरणा पाहिजे। आणि आपण या ठिकाणी अशा साधू संतांचं आपण आता दर्शन करतोय आणि या ठिकाणी यांची माहिती घेतली। आणि एक पायी नसताना कुबड्यावर कोणतेही बूट नाही पायामध्ये, नंगे पैर, म्हणजे पायात चप्पल बूट पण नाही, अशी ही अमरनाथची यात्रा करतात। एवढ्या सुखसोयी असून सुद्धा आपण ह्या यात्रा करत नाहीत, किंवा घोड्यावर बसता किंवा अनेक प्रकारचं तुम्ही यंत्र वापरता, परंतु अशा साधू संतांमुळे आपला सगळा हा संसार तरलेला आहे। हर हर, हर हर।